आता 3:20 झालेले आहेत आणि हा स्थानिक वेळ आहे आणि 3:21 तुमचा पहिला बॉल जो मात्र पडेल आणि त्यानंतर तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं कव्हर करावी लागतील, अन्यथा 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सध्या पाहिलं तर नक्कीच मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांच्या विपक्ष आपण माही 11 आंबेले हे संघाला पाहतोय. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाले. संतोष गडगे आणि त्याच्या सोबतीला राम भांडे. निलेशचा पहिलाच बॉल बॅकफुटवर, क्षेत्ररक्षण थोडं खराब पाहतोय. एफर्ट चांगले होते मोहन कराळीचे त्या ठिकाणी. त्यानंतर बॅकअपसाठी क्षेत्ररक्षकाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला आणि 2 धाव्या चित्त्याच्या चपलाईने ते पूर्ण होताना आपण पाहिल्या. सध्या कॅच घेणं तितकंच महत्त्वाचं होतं. कॅच थोडं कठीण होतं पण घेणं तितकंच महत्त्वाचं होतं आणि त्याच अनुषंगाने हा कॅच ड्रॉप होतोय. धावफलकचा प्रारंभ देखील होताना पाहिलं. 2 या धावसंख्येवर सध्या 1 बॉल आणि 2 धाबा, ज्याच्या बॅटमध्ये देखील आपण पाहतो संतोष गडगे. पुढील बॉल निलेश कराळे, मागील मागचा हिरो P1च्या षटकामध्ये पाहतोय. हो, समोर लॉफ्ट करायचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅटचा टॉपेज घेतला आणि त्याच्या अनुषंगाने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे कव्हर पॉईंटमध्ये. एकच सिंगल इक्वडली जाईल. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच माळशेज विभागातील देखील 8 संघ पाहतोय. त्याच अनुषंगाने मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधले देखील 4 संघ या ॲक्शनमध्ये पाहतोय. एकूण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच 12 संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना आपण पाहत आहोत. पुढील बॉल निलेश कराळे. चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये आपल्या गावासाठी सातत्याने करत असतो आणि आज देखील त्या पद्धतीची कामगिरी ते करावी लागेल. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, टर्न केला, डीपमध्ये फिल्डर येतोय वेगाने. ओमकार आणि हरी बॅकअप. हरी बाबरीचं खूप चांगलं राहिलं आणि एकच सिंगल इक्वडली जाईल. धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. संत गतीने चाललेली ही धावसंख्या पाहतोय म्हणजेच माही 11 आंबेले या संघाची. आणि यानंतरचा सामना असेल बिरवाडी आणि त्यांच्या विपक्ष नेवालपाडा. इनिंग ब्रेक दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल संपन्न करणार आहोत. तुम्ही देखील रेडी राहा, सज्ज व्हा. यावेळी विचार केला तर चांगला बॉल, लेंथ बॉल होता. अगदी अँगल क्रिएट करायचं काम सध्याच्या घडीला जे मात्र निलेश कराळे या गोलंदाजाकडनं आपण पाहतोय. धावफलकावरती 4 धावा. संतोष गडगे ऑन स्ट्राईक. हो, शॉर्ट बॉल होता, फुल करायचा प्रयत्न. इनफिल्डला भेदून बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल होते. बबलू बाबरे त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या मोमेंटला नक्कीच एका हाताने हा बॉल अडवला गेला. धावफलकावरती 2 धावा इकडल्या जाते. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही आहे मनु स्पोर्ट्स बोरगाव या संघाची, कारण की अतिशय दर्जेदार कामगिरी, अप्रतिम कामगिरी सातत्याने मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करत असतात. आज देखील चांगला खेळ जो मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढील बॉल हो, इथे पाहिलं तर पुन्हा एकदा ग्लान्स केला. डीपमध्ये फिल्डर वेगाने येते. ओमकार वारगडे. एकच सिंगल इक्वडली जाईल. एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक संत गतीने चाललेला आपण पाहतो. या मॅचमध्ये पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी. मागील मॅचमध्ये देखील अशा पद्धतीची कामगिरी जी मात्र निलेश कराळे याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा आपल्या या क्रमांक 2च्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी करताना आपण निलेश कराळे या गोलंदाजाला पाहतोय. यासाठी जाणला जातो. यासाठी इथे पाहिलं तर नक्की क्रमांक 1च्या षटकामध्ये गोलंदाजी केली जाते. त्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्या गावासाठी. आणि आता क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात. क्रमांक 2च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पंकज गंभीरराव या गोलंदाजाला इनून संघ, ताकदवर संघ माळशेज विभागातील स्विजिटचा फटका अटेंड केलाय. अलाउन द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल झालं. पंकज गंभीररावचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खूप चांगलं पाहायला मिळालं. त्यानंतर फेकी चांगली होती. थोडं यष्टीरक्षकाचं बॅकअप खराब येतंय. त्याचनंतर शॉर्ट फाईन लेगचं बॅकअप खूप सुंदर आलं आणि याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुढील बॉल खूप चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही आहे. इथे पाहिलं तर फटका फसला. मिस्टर स्ट्रोक आणि इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निलेश करालेचं जबरदस्त पाहायला मिळालं. पकडलाय जेल आणि संपलाय राम भांडेचा खेळ. धक्का क्रमांक पहिला मैदानामध्ये बसतो पाठीकाना टीम माही 11 आंबेले या संघाला.
नेक्स्ट मॅच बिरवाडी आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर नक्कीच नेवालपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर पहिला बॉल पडायच्या आतमध्ये तुम्हाला येथे दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की येथे लगेच उपस्थिती दाखवायची आहे. पाहता पाहता 3 षटकाला देखील समाप्ती झाली. बॉलिंग मार्कवर आता क्रमांक 4च्या षटकामध्ये पाहिलं तर ओमकार वारगडे याला मात्र इन्व्हाइट केलंय. क्रमांक 1च्या षटकामध्ये निलेश याने गोलंदाजी केली, भरपूर चांगली गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली P1च्या षटकामध्ये. त्यानंतर पंकज गंभीराव याच्यावर थोडंसं आक्रमण चढवलं गेलं कारण की 20 धावा खर्च केला. त्यानंतर हितेश पतंगराव क्रमांक 3च्या षटकामध्ये आला, त्यांनी फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. एक विकेट देखील कॅरी करताना अकाउंटमध्ये आपण पाहिलं आणि त्याच अनुषंगाने आता सध्या पाहिलं तर नक्की ओमकार वारगडे क्रमांक 4चं षटक. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, त्याला फक्त इथे दिशा दिली आणि इथे पाहिलं तर नक्कीच चांगलं असं जे मात्र शॉर्ट थर्डमॅनला बीट करून बॉल होते फरार. सीमारेषा पलीकडे आला हा चौकार. या मॅच मध्ये विचार केला तर नक्की एकटा खिंड लढतोय आपल्या संघासाठी संतोष गडगे. खूप चांगली बॅटिंग. पुढील बॉल ओमकारचा होता, संतोष गडगेसाठी होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह फटके खेळले जातात सातत्याने. इथे बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. याच अनुषंगाने विकेट किपर कैलास बाबरेचं बॅकअप देखील खूप चांगली विकेट किपरिंग ज्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो. पुढील बॉल ओमकार. इथे पाहिलं तर नक्की थोडं बॅकअप खराब येतं. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअपसाठी आला. तोपर्यंत एक सिंगल इक्वडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकतोय. धावसंख्या 39, लॉस ऑफ 1 विकेट 39 या आकड्यावर. वाईट +1 अशा 2 धावा ज्या मात्र इक्वडल्या जातील. पुढील बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, डीपमध्ये अलाउन द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळला, फटका खूप चांगला होता, एक्झिक्यूट केला होता, गॅप खेळला होता. त्याच अनुषंगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा च्या मात्र कंप्लीट झाल्या. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का जो मात्र मिळून देताना आपण हितेश पतंगराव याच्याकडनं पाहिलं आणि त्यानंतर संतोष गडगेची अफलातून फलंदाजी देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पुढील बॉल ओमकार वारगडे. ओहो, यावेळी लॉफ्टेड ड्राईव्ह खेळला, फटका एक्झिक्यूट केला, गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि अगदी विचार केला आता मात्र कोणती चूक करत नाहीये. टिफलाय जेल आणि संपलाय संतोष गडगेचा खेळ. विकेट क्रमांक 2 मैदानामध्ये बसते. बॅटिंग करणारी टीम माही 11 आंबेल्या संघाला. धन्यवाद डीजे. ओमकार. पुढील बॉल ओर द विकेट, बॅकफुटवर कट केला, इनफिल्डला वेधून बॉल होते फरार. इथे पाहिलं नक्कीच बॉलला पाठवून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं माफक सौंदर्य जपणारा अफलातून फटका षटकार. पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. ओमकार वारगडे याच्या विरुद्ध आक्रमण चढवलंय. यावेळी विचार करताना की फास्टेड बॉल होता आणि विकेट किपरचा बॅकअप खराब येतोय कैलास बाबरेकडनं आणि बॉल थांबणार नाही. बॉल होते फरार. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. आणखीन एक चौकार. लक फॅक्टर देखील ऑन झालं. याच अनुषंगाने पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलक जी मात्र जाऊन पोहोचले 52 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता असेल. मॅच मध्ये घडेल का हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेच या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत.
बिरवा ठिकाणी उपस्थित आहे नेवालपाडा संघाचा कॅप्टन. आपण देखील या. सध्या हॅलो चिक. चला बिरवाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर नेवालपाडा संघाचा कॅप्टन आपण या. जर पहिला बॉल पडायच्या आतमध्ये या ठिकाणी नेवालपाडा संघाचा कॅप्टन उपस्थित झाला नाही तर मॅनेजमेंट कमिटी जो काही डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. सूचना आले. सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचं काम करत आहोत. नेवालपाडा संघ. हॅलो हॅलो चेक. मंडळी नमस्कार. दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष मनस्वी स्वागत. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची आणि स्पर्धा कोरावळे गावच्या प्रतिष्ठेच्या अर्थातच कोरावळेकर चषक 2025 ही नामांकित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मित्रांनो आपण पाहताय, अनुभवताय. डे फॉर्मॅटमधलं क्रिकेट या मुरबाड नगरीमध्ये पाहत असता आपण. या डे फॉर्मॅटमधल्या क्रिकेटमधली माळशेज परिसरातील दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. एका बाजूने आपण पाहताय संघ दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आंबेलेच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहायला मिळतात. मनु स्पोर्ट्स बोरगाव आंबेलेच्या अगेन्स्ट बोरगाव ही लढत आपण पाहता. प्रथमतः गणरायाच्या चरणी नतमस्तक होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. हे गणराया, हे गणपती बाप्पा या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा कलंक विघ्न लावू देऊ नकोस. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडो हीच तुझ्या चरणी प्रार्थना. तदनंतर वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून ज्या राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तो जगातील एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे जोडले जातील मुरबाडमधील एक धन्यवाद उभरते समालोचक कुमार बाबरे सर. सॉरी सर. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न होत आहे. पिंकेश दादा धुमाळ यांच्या शुभ असते. बिरवाडी संघ टॉस जिंकला. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. सध्या आपण पाहिलं तर खेळपट्टी बॅटिंग लाईनअपसाठी भरपूर सपोर्ट करते. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? काय स्ट्रॅटेजी असेल या मॅचमध्ये? बॅटिंगसाठी नाही तर खेळपट्टी बॉलिंगसाठी सपोर्ट करेल 100%. ठीक आहे. या आयोजनबद्दल काय दोन शब्द? आयोजन तर चांगलं असतं दरवर्षीप्रमाणे. तुलसीराम असेल त्यांचं आयोजन खरंच चांगलंच असतं. ठीक आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. खूप साऱ्या शुभेच्छा असेल मॅच पुढील मॅचसाठी तुम्हाला. टॉस हरला डिसिजन काय घेतला असता? ओके. प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे दिलगिरी व्यक्त करतो. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील अविनाश ठाकूर सर. येस, विनंती असेल बॅटिंग करणारी टीम आपण थोडंसं व्यासपीठाकडे रस्ता खाली करा. या मान्यवरांची उपस्थिती आपण यांची वाट आतुरतेनं पाहत होतो. बदलापूरचे यशस्वी उद्योजक आदरणीय सन्माननीय मयूरदादा पिसेकर यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या मयूरदादा पिसेकर यांच्यासाठी. या स्पर्धेवरती असणार त्यांचा विशेष प्रेम आणि आज या स्पर्धेला दादा सदिच्छा भेट घेत असताना आपण पाहताय. मयूरदादा पिसेकर बदलापूर नगरीचे एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे. दादांचं प्रथमतः शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम मोस्ट वेलकम इन कोरावळेकर चषक 2025. जाऊयात मॅचकडे. चालू मॅच. एका बाजूने टीम आंबेलेच्या अगेन्स्ट बोरगाव. बोरगावला तर विजयासाठी आवश्यकता असेल 24 बॉल आणि 53 धावांची. पहिला बॉल ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय. बुंद्यात अक्षरशः खोदून काढलाय. तिथे मात्र फक्त एक सिंगलनं प्राचारण केलं. संघाचं खातं उघडलंय. अकाउंट ओपन केलं. बँकेत 1 धाव जमा केली आहे. एका धावेनं मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ आणि फलंदाज कैलास खातं उघडतं. कैलास बाबरे आणि निलेश बाबरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कैलास बाबरे आणि निलेश बाबरे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे व्यक्तिमत्व आणि एक त्या प्रगतीपथा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका आलाय. लॉंग ऑनच्या दिशेने सरळ थेट सीमा पार. षटकातील दुसऱ्याच बॉलवर पहिला धमाका चौकार.
कैलास बाबरे आणि दुसऱ्या बाजूने निलेश बाबरे यांना पाहत आहे. कैलास बाबरे क्राईम ब्रांच युनिटमध्ये पोलीस दलात कार्यरत आहेत, तर दुसऱ्या बाजूने निलेश बाबरे सध्या पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमध्ये आहेत. अर्थातच महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत होणार ते सुद्धा लवकर, त्यांना सुद्धा शुभेच्छा. जाऊयात मॅचकडे. पुढचा बॉल बॅटची बाहेरची कडे शॉट थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक ताईना डायरेक्ट हिट झालं असतं, चित्र वेग निर्माण झालं असतं, परंतु इथे एक धाव दिली जाईल. एका धावेनं संघ पुढे जाईल. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 चेंडूंचे खेळ आतापर्यंत संपले. करंट रन रेट 12च्या सरासरीने संघ चालला. रिक्वायर रन रेट आस्किंग रन रेट 13.40. अर्थातच इथून पुढे चेंडू शिल्लक असतील 21 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 47 धावांची. राईट आर्म राऊंड विकेटनं हितेश मारा करतोय. सामना करेल यावेळेस कैलास. ऑन साईडला बॅटच्या रेडार मध्ये आला होता आणि बॉलला पाठवला डीप स्क्वेअर लेग, सीमा पार षटकार. हो, यावेळेस काय घडलंय? दांडी गुल, लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मागील शॉटचं प्रत्युत्तर. न्यूटन म्हणाले होते एव्हरी ऍक्शन इज इक्वल टू अपोजिट रिॲक्शन. उत्तरच प्रत्युत्तर. फलंदाज बाद. कैलास बॅक टू द डगआउट. उत्तर आलंय. गोलंदाजाचं 5व्या बॉलवर विकेट मिळवलाय. मस्ट निडेड ब्रेक थ्रू, मच निडेड. आपल्या संघासाठी फार आवश्यक होता ब्रेक थ्रू. तो देण्याचं काम स्ट्रायकर गोलंदाज हितेशनं केला. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. नवीन फलंदाज ओमकार खोलात टाकलाय. अलॉंग दी ग्राउंड ड्राईव्ह केलाय. बॉलला ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल. एक धाव पूर्ण केली जाते. शॉर्ट कव्हरला चेंडू फील्ड होतोय. तत्पूर्वी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतात आणि या दोन संघ पुढे वाटचाल करतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाचा धावफलक 14-14 विजयासाठी समीकरण 18 बॉल आणि 39 धावा. 18 बॉलमध्ये 39 आवश्यकता आहे. कोणता गोलंदाज या धावा रोखण्यासाठी आता येईल? कर्णधार कोणाकडे पाहतो हे मात्र आता पाहायला मिळेल. जिथे आता दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होईल. राम भांडे तयार होतो. रामसाठी आता मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नाही. अर्थातच 30 सर्कलमध्ये कमीत कमी खेळाडू, तर बाउंड्री लाईनचा ताबा घेण्यासाठी, सीमेचं रक्षण करण्यासाठी अधिकतम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. वाईड इश लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये ते खेळाडू आपण पाहता. 5 खेळाडू सीमेचं रक्षण करतात. राम कशा प्रकारची गोलंदाजी करतोय? विजयासाठी समीकरण 18 बॉल आणि 39 धावा. तर ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो निलेश, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार. पहिला बॉल ऑन साईडला खेळायचा होता. फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन दिले का बॉल. डावी एसटी सोडतोय. पंचांचे दोनही हात धरतीला समांतर. चेंडू अवांतर धावसंख्येत भरणा केला जातोय. अतिरिक्त धाव. टीमची टोटल 15 धावा धावफलकावरती. समीकरण इथून थोडंसं सोपं होईल. 18 बॉल आणि 38 धावा. एक धाव कमी झाली आहे वाईटच्या मदतीनं. इथून पुढे कष्टसाध्य गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुमचे कष्ट उपासण्याची ताकद तुमच्यामध्ये हवी. ऑन साईडला फटका सजवायचा होता. पडल्यानंतर खाली राहिला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं तब्बल 52 धावांचा उच्चांक गाठला होता बॅटिंग करत असताना टीम आंबेलेने, परंतु आता 53चा पाठलाग करायचा मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाला. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल? तर बॉलिंग मार्कवर राम चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर करतो. एक चांगली गोलंदाजी, अचूक लाईन आणि अचूक लेंथ पाहायला मिळते. आखूट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटनं अलॉंग दी ग्राउंड अलॉंग विथ अ कार्पेट. डीप स्क्वेअर लेगकडे एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे, परंतु तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2च्या मधील संघ पुढे जाईल. 17 रन्स 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर 17 म्हटलं की खतरा. हा कोणता खतरा? कोणावर खतरा उद्भवतोय? 17 म्हटलं की 17 नोव्हेंबर ही तारीख आठवते. या दिवशी खरं तर
हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे खरं तर काळाच्या पडद्याआड गेले होते. असं म्हणतात ना की खरं तर सत्ता हातात नसून दिल्लीपर्यंत दबदबा होता, असं एक व्यक्तिमत्व. ओहो, स्लॉटमध्ये होता आणि आडव्या बॅटने सजवला, बॉलला पाठ ठेवला, डीप मिड विकेट, सीमा पार, पंचांचा इशारा, इट्स मॅक्सिमम, षटकार. पण म्हसोबा देवाचा उल्लेख ऐकला, परंतु म्हसा म्हसा म्हटलं की ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक मोठी यात्रा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने, त्याचा उल्लेख आम्ही करणार आहोत, परंतु मॅच महत्वाची आहे. वाईडिश लॉंग ऑफला एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न फलंदाज निलेशच्या माध्यमातून, परंतु ओमकारनं थांबवलं, एका धावेवर समाधान मानलंय. षटकार आला होता मागील बॉलवर. कारण मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय बदलापूरचे एक यशस्वी उद्योजक मान्य श्री मयूरदादा पिसेकर यांची उपस्थिती, कोरावळे नगरीमध्ये त्यांचं आगमन आपण पाहताय. त्यांच्या आगमनाला षटकार चौकार आले नव्हते, परंतु निलेशने तो षटकार मारलाय. वैयक्तिक 6 बॉल यात 14 धावसंख्येवर तो खेळतोय. ओमकार ऑन स्ट्राईक पाहता. बॉलिंग मार्कवर राम आहे. आतापर्यंत या षटकात 4 चेंडूंवर 10 धावा खर्च केल्यात. या षटकानंतर आपण मशाच्या यात्रेची सुद्धा चर्चा करूयात. मॅच सुद्धा महत्त्वाची आहे, स्पर्धा मानाची आहे. कोरावळेकर चषक 2025. पुढचा बॉल फुलटॉस, आडव्या बॅटने खेळला, बॅटच्या टो एंडला खालच्या बाजूने लागला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. एक पूर्ण आणि ओमकार दुसरी सुद्धा पूर्ण करतोय. वेस्ट साईडसाठी खेळाडू दाद मागतायत, परंतु स्क्वेअर लेग पंच त्या दादला प्रतिसाद देत नाहीयेत आणि तिथून मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड केल्या जातील. 2ने संघ पुढे जाईल. 26 धावा. इथून पुढे 13 बॉल आणि 27 धावा करायचे. त्यामुळे जो आस्किंग रन रेट होता त्या आस्किंग रन रेटने संघ चालला, परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये तशा प्रकारची बॅटिंग होईल का? बॅटिंग करत असताना टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव. खोलात टाकला, अत्यंत भन्नाट वेगवान बॉल. यष्टीरक्षक थोडंसं गडबडला, तिथून मात्र लेग बाय स्वरूपात ही एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने संघ पुढे जाईल. 27. अर्थातच 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाचा धावफलक 27. विजयासाठी समीकरण असेल येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. आपण पाहताय कोरावळेकर चषक 2025. मशाची यात्रा, या यात्रेचा आपण उल्लेख करत होतो. मानाची यात्रा, संपूर्ण मुरबाड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी लोकप्रिय यात्रा. या यात्रेला या विभागातील, या जिल्ह्यातील लोक नव्हे तर रायगड, रत्नागिरी या परिसरातून लोक आवर्जून भेट देत असतात. तसेच महाराष्ट्र बाहेरील लोक, गुजरातवरून सुद्धा लोक येत असतात आणि बरेचसे यूट्यूबर्स, व्लॉगर्स, आपल्याला कॉन्टेंट मिळेल यासाठी नक्कीच मशाच्या यात्रा, कारण आम्ही दरवर्षी मशाच्या यात्रेचे व्लॉग्स पाहत असतो, कारण आमचे बरेचसे मित्र या विभागामध्ये आहेत. परंतु मशाची यात्रा खामलिंगेश्वर देवस्थान ग्रामदैवत याची यात्रा येत्या 2 जानेवारी, तिथून पुढे सतत सलग 15 दिवस. जाऊयात मॅचकडे. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. दुर्गेश, पहिला बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. जणू असं वाटलं होतं की फटका जर आला असता ना तर क्रिकेटच्या पुस्तकातील एखादा देखणा फटका पाहायला मिळाला असता, कारण स्टान्स चांगला होता फलंदाजाचा. ओमकारला आपण पाहताय 4 बॉल 4 या धावसंख्येवर खेळतोय. तर बॉलिंग मार्कवर दुर्गेश पहिला बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड करतोय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. आउटसाइड दी ऑफ स्टंप डिलिव्हरी आपण पाहिली. पुढचा बॉल ऑन साईडला फटका सजवायचा होता. पुन्हा एकदा वाईड लाईनचा हा बॉल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड. चुकीला माफी नाही. एक अतिरिक्त धाव आता दिली जाईल. 3चा प्रयत्न केला जातोय, घडेल का? हो, कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट. एकेरीला दुहेरी, परंतु इथे काय घडलं? अति घाई. 3री धाव घेत असताना पंच आम्हाला कळवतात. मी उल्लेख केला होता, पंचांचं काम चोखरित्या पार पडतात या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे ऑफिशियल्स, मॅच रेफरीज, 1 शॉट आणि एक शॉटमुळे 2च धावा ॲड केल्या जातील. 2च्या मदतीने संघ पुढे जाईल. 29, जिथं पहिला बॉल निर्धाव आला होता, तदनंतर या 2 धावा. दुर्गेश चांगल्या पद्धतीचे बॉल त्याला डिलिव्हर्ड करावे लागतील, कारण समीकरण इथून पुढे 10 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहता मनु स्पोर्ट्स बोरगाव.
राईट राऊंड विकेटनं बॉलिंग करतो. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्यानं केला जातो. तो अँगल यशस्वीरित्या क्रिएट होईल का? आखूट टप्प्याचा बॉल परंतु कमी गतीने टाकला होता. बेस्ट व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं म्हटलं जातं. त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण सादर केलं. मुथय्या मुरलीधरन सरांचं एक स्पीच आठवतं. बॉलिंग 150 इज नॉट अ क्रिकेट, क्रिकेट इज बियॉन्ड दॅट. अर्थातच काय तर तुमच्याकडे फक्त वेग असून चालणार, तुमच्याकडे वैविध्यता असलेली गोलंदाजी असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे चांगले कटर पाहिजे, चांगले व्हेरिएशन असणारे बॉल. पुढचा बॉल ऑन साईडला टर्न केला, शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तैनात, चोखरित्या काम बजावलं. एकच धाव तिथे मिळेल. चांगली फिल्डिंग. आम्ही नेहमी म्हणत असतो सातत्यानं की एखादा चांगला फलंदाज प्रत्येक मॅचमध्ये धावा करत नाही, एखादा चांगला गोलंदाज प्रत्येक मॅचमध्ये विकेट मिळवत नाही, परंतु एकदा चांगला क्षेत्ररक्षक प्रत्येक मॅचमध्ये आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम करत असतो. चांगलं फिल्डिंग टीम आंबेलेच्या माध्यमातून. पुढचा बॉल सफल झाले, जागा बनवली आणि गोलंदाजाला जागा दाखवली. प्री डिटरमाइंड शॉट बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. पुढ्यातला बॉल पाठवला सीमा पार, षटकार. कुठे पडतोय चेंडू, पडला पुढे आणि पाठवला थेट सिक्सर प्लॉट मध्ये. 6 धावा. पुढे आले डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून वाईडिश लॉंग ऑफला चेंडू येतो. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. निलेश तर सुटले होते. ओमकार दुसरा धाव घेण्याच्या नादामध्ये नाहीये. 2 पूर्ण सुद्धा झाल्या असत्या, परंतु शेवटच्या क्षणी रोखलं. कम्युनिकेशन थोडंसं प्रॉपर नव्हतं, त्यामुळे एका धावेनं समाधान मानावं लागेल. तो षटकार आल्यानंतर कुठेतरी ते षटक बॅलन्स राहिलं असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण चांगलं षटक हातात होता दुर्गेश. जिथे आता धावसंख्या झाली 37 धावा. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 16 धावा. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करत असणारी टीम मनू स्पोर्ट्स बोरगाव. माळशेज परिसरातील 2 संघ आपण पाहताय. माळशेज घाट म्हटलं की सर्वाधिक देखणा सुंदर घाट, जिथून एक विहंगम दृश्य आपण निसर्गाची पाहता. पावसाळ्यामध्ये फार सुंदर दृश्य या घाटामध्ये आपण पाहत असता, कारण याच मुरबाड तालुक्यामध्ये आपण पाहायला गेलं तर माळशेज घाट आहे, नाणेघाट आहे, जिथं तसेच जिथं रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतो. आहुपे घाट आहे. किल्ल्यांमध्ये जर पाहायला झालं तर सिद्धगड आहे, गोरखगड आहे, भैरवगड आहे. तसेच धबधब्यांमध्ये उल्लेख केला तर काळू वॉटरफॉल फार फेमस आहे. तसेच गॉड्स व्हॅली, नंतर सुभेदार वॉटरफॉल असेल, सिद्धगड असेल. फार महत्त्वाचा तालुका मित्रांनो ठाणे जिल्ह्यामधला. इथून ठाणे फार दूर आहे, परंतु मुरबाड ठाणेपासून काही लांब नाही असं म्हणायला लागलं. पुढचा बॉल शेवटचा षटक. पहिल्या शेवटच्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल अलॉंग दी कार्पेट समोर आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. अत्यंत चोखरित्या फिल्डिंग केली. आता इथून समीकरण 5 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 15 धावा. निलेश बाबरे तूच काहीतरी कर भावा, असेच म्हणत असतील आता हेमा बोरगावचे समर्थक. निलेश बाबरे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल ऑन साईडला फटका आलाय. गॅप मध्ये 2 क्षेत्र पाहतच राहिले. त्यांच्या मधातून रिकाम्या जागा भरा या उक्तीप्रमाणे बॉल चाललाय सीमा पार. 1 टप्पा घेत मिळेल 4. चौकार. करत असताना निलेश बाबरे करतोय विजयासाठी समीकरण. येणारे 4 बॉल आणि 11ची गरज म्हटलं जातं. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं सुद्धा भाग पडेल. प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावे लागतील. ज्याचे प्रयत्न प्रामाणिक ना तो या मॅच मध्ये विजेता. कोणता संघ बाजी मारेल, मनू स्पोर्ट्स बोरगाव की टीम आंबेले. पुढचा बॉल फुलटॉस. फटका फसलाय. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये पकडलाय, जेल संपवलाय. निलेश बाबरेचा केल धक्का क्रमांक 2. फलंदाज निलेश बॅक टू द डगआउट.
आला होता. त्यानंतर पुढचा बॉल लो फुल टॉसला कव्हरच्या दिशेने उडवायचा होता, परंतु 30 यार्ड सर्कल बीट करू शकला नाही. शॉर्ट कव्हरला तो झेल देऊन बाद झाला. नौका फलंदाज. चला फिल्डिंग टीम विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजून घ्या, अधिकतम वेळ घेऊ नका, कारण आपल्याला बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहात बिरवाडीच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळतील कोळीवाडा नेवाळपाडा. बिरवाडी विपक्ष नेवाळपाडा. चालू मॅच आपण पाहता. एका बाजूने बोरगावच्या अगेन्स्ट आंबेले. माळशेजच्या खोऱ्यातील दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. कारण माळशेजचा घाट क्रॉस केला की पुणे जिल्हा चालू होतो. तिथे मात्र तुम्हाला शिवनेरी किल्ला पाहायला मिळतो. अष्टविनायकमधला ओझरचा गणपती पाहायला मिळतो. लेण्याद्रीचा गणपती. जाऊयात मॅचकडे. 3 बॉल 11ची गरज आहे. फुलटॉस आल्या आल्या केलाय स्वीकार. बॉलला पाठवलंय सीमा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पहिल्याच बॉलवर युद्धाची तयारी करणार आहे हे सांगणारा धमाका षटकार. पंचांचा निर्णयचं फेअर डिलिव्हरी कोणत्या अधिक वेळ सरांनी घेतलेला नाही आहे. योग्य तो निर्णय तुमच्या समवेत आला. अर्थातच हा बॉल वेस्ट साईडच्या खाली होता. टेक्नॉलॉजी फार पुढे गेलं, कारण गतवर्षी आपण IPL मध्ये पाहिलं होतं. त्याच्या आधीच्या सीझनपर्यंत फक्त कॅमेऱ्याद्वारे चेक केलं जायचं, परंतु हल्लीच्या काळामध्ये वेस्ट साईड चेक करण्यासाठी एक विशेष अँगल विशेष मशीन बसवून येतं, ज्यामध्ये बॉल डिपिंग किती होतोय ते सुद्धा पाहिलं जातं. जाऊयात मॅचकडे. समीकरण असेल 2 बॉल आणि 5 धावांची गरज. काय फटका मारलाय फलंदाज हरी बाबरेनं. पुढचा बॉल 2 बॉल 5ची गरज. पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी घेतली जाईल का? ओमकार थांबवतोय, स्वतःवर विश्वास ठेवतो. तो सांगतोय माझ्या मनगटात सुद्धा ती ताकद आहे, मी सुद्धा धावा करू शकतो. समीकरण 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. मित्रांनो, स्पर्धा आवडली असेल आणि हा सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकतच नाहीये. 1 बॉल 4ची गरज आपण पाहताय. मनु स्पोर्ट्स बोरगावच्या अगेन्स्ट टीम आंबेले. फिल्डिंग मध्ये आता बदल केले जातील. चला विनंती करतोय, शेवटचा बॉल स्पीड अप करा. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल पाहायला जरूर मिळतील, कारण फलंदाज चेंज झाले. ओमकारला आपण पाहताय. 1 बॉल 4 धावा. ओमकार तूच काहीतरी कर भावा, असेच आता म्हणत असतील बोरगावचे समर्थक. राईट नाम राऊंड विकेटनं बॉलिंग करतो मेघराज. मेघराज आपल्या संघाला विजय मिळून, कारण मेघराजचं दुसरं नाव आहे इंद्रजीत सुद्धा. आपल्या संघाला जीत देऊ शकेल का? फुल टॉस होता, समाचार घेऊ शकला नाही. नाराज आहे, निराशा, हताशा. परंतु एक चांगली मॅच मित्रांनो आपला पाहायला मिळेल. इथं विजयी झालेला संघ ठरलाय टीम आंबेले. अभिनंदन टीम आंबेले. हार्डलक टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपला पाहायला मिळाला. तसेच आपण अतिथी सन्मान सोहळ्याकडे सुद्धा वळणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठावर VIP डाईजवर पाहता. बदलापूरचे एक यशस्वी उद्योजक सन्मान्य मयूरदादा पिसेकर यांचं शुभागमन थोड्याच वेळापूर्वी आपण मुख्य व्यासपीठावर पाहिलं होतं. दादांचा अतिथी सन्मान सोहळ्याकडे आपण वळतो. मी आयोजकांना विनंती करतो आपण दादांचा सन्मान सोहळ्याकडे वळायचा. निश्चित जर विचारलं आपण मयूरदादा यांच्याबद्दल जेवढं कौतुक तेवढं कम आहे दादा, कारण सातत्याने 10 ते 12 वर्षापासून त्यांना आपण पाहतोय की दादांचं क्रिकेटवर किती मोठं प्रेम आहे. कुठे